पावभाजी बनवते, या खायला. तर खूप दिवस घरात पावभाजीच बनली नव्हती. म्हटलं आता बनवूया आणि त्या दिवशी नशिबाने सगळं साहित्य घरात अवेलेबलसुद्धा होतं. तर म्हटलं की चला करूया. तर त्यासाठी काय केलं, कुकर गरम करायला ठेवलं. त्यात थोडंसं तेल ॲड केलं. नंतर पाणी गरम करून घेतलं आणि ज्या भाज्या होत्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या. त्यामध्ये फ्लावर, 2 चिरलेले बटाटे, गाजर, शिमला मिरची आणि बीट, मटर घातलं होतं आणि त्याला त्या पाण्यामध्ये घालून कुकरची एक शिटी करून घेतली. नंतर त्यांना व्यवस्थित मॅश करून घेतलं. दुसरीकडे कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये थोडं बटर ॲड केलं. बटर थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेले 2 कांदे ॲड केले. नंतर त्यामध्ये किसलेलं आलं लसूण ॲड केलं. थोड्या वेळाने त्यामध्ये मी मीठ घालून घेतलं, हळदी पावडर, बादशहाचा पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर, धने पावडर ॲड करून याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं. नंतर जे मिश्रण तयार होतं ते यामध्ये ॲड केलं. त्याला व्यवस्थित हलवून घेतलं. बघा किती छान सुरेल कलर आला या पावभाजीला. वरून थोडंसं बटर ॲड केलं आणि आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी झाली. टेस्टला तर काय सांगू, इतकी छान झाली होती, एकच नंबर. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.